तर नमस्कार मंडळी, मी योगेश चंदनकर पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करत आहोत. तर आज आपण आहे ना, माहीमचा मेळा, माहीमची जी जत्रा आहे ना, ती बघायला जाणार आहोत. ते कसं होतं माहिती आहे, लहानपणी आहे ना, एक आपण कधी अंधेरी साईडला किंवा इथून माहीमच्या इथून जाताना आहे ना, माहीमचा जो समुद्र आहे, तिथे ते खूप मोठी जत्रा अशी असायची, खूप मोठमोठे आकाश पाळणे अशी असायची. तर बोललं की बघूया चला काय आहे. तर यावर्षी आपण काही एक्सपिरियन्स करूया काय आहे, कशी असते ती जत्रा, काय काय किती मोठमोठे पाळणे असतात, काय रेट्स असतात तिथे, ते सगळं आपण एक्सपिरियन्स करूया. तर चला तुम्ही माझ्यासोबत जाऊया आपण माहीमला. तर तुम्हाला स्टेशन पासून सरळ यायचंय पुढे आणि एक हार्डली आहे ना एक 10 मिनिटाचा हा रस्ता आहे. फक्त तुम्हाला एक लेफ्ट घ्यायचा बघा, सिग्नलची तर ना तुम्हाला लेफ्ट येईल. तर लेफ्ट घ्या, सरळ सरळ चालत जावा, तुम्हाला दिसेल ना. आणि हे बघा म्हणजे लाईट बघा, वरची लाईट मागचं थोडी वरची लाईट बघा की किती ह्युजनेस आहे ती. आणि कोण आहे बघा माझ्यासोबत, गणेश दादा आठवे. काय मग गणेश, किती नमस्कार, जय महाराष्ट्र. किती दिवसानंतर पुन्हा मला एकदा वाटतं एक वर्षानंतर मला वाटतं गणपतीला अं, भेटलेलास ना. नाही नाही माहीमला आम्ही आलोय हा. ना. तर मला वाटतं त्रिशूल फेस्टिवल हम्म. नंतर आम्ही माहीमला हो. दुसऱ्यांदा भेटतो. काय पण तू गणपती नंतर पण आता किती महिन्यानंतर हा, गणपती भेटतोय. नंतर भरपूर मला वाटतं 4-5 महिन्यानंतर आपण हो. भेटतोय ना. 4-5 दिवाळीला पण भेटलो नव्हता ना. हा, दिवाळीला पण भेट नव्हती झाली. हो. दिवाळीला भेट झाली होती देवीच्या ते- आगमनला. हा, आगमन आलं. ब्लॉग मध्ये नव्हतो. हो. पण आता मजा येईल तुम्हाला पण. हा आहे माहीमचा चर्च. इथून तुम्हाला असं सरळ पुढे यायचं आहे, टुवर्ड्स डीकेसी साईडचा बँड्रा साईडला जो रस्ता जातो ना तिथे. आणि मग तिथून तुम्ही असं पुढे आलं ना, तर हे बघा तिथून एक असे बॅम्बूचे गल्ल्या दिसतील. त्याच गल्लीच्या आतमध्ये जावं, तिथून ही जत्रा सुरू होईल. ओके, तर पहिला दिवस असल्यामुळे ना गर्दी कमी आहे. हम्म. आणि तुम्हाला आपलं पहिलंच इथे हे बघा, हे दुकान आहे ना, इथूनच लेफ्ट घ्या. इथून प्रॉपर ही जत्रा आता सुरू होईल. आणि आपण पोचलो आहे, पण कदाचित त्यांना चालू नाही झालंय, कारण एकच पाहणं सुरू आहे, बाकी सगळे आहेत ना बंद आहे. आणि एक हे आपलं कीबोर्ड, आता हे बघा ना, हे सगळं दिसतं आहे ना, हे हे सगळं चालू असतं. देवण आणि काही तेवढं असं काही चालू नाहीये. कदाचित चुकीच्या वेळेला आलो, पहिल्या दिवशी जत्रेला जाऊ नका. तुमचं मी दाखवतो काय काय चालू आहे ते पुढे, म्हणजे चालू तेही तसं. बघा ही एक राईड आहे ना, ही एक राईड मस्त आहे. ही पूर्ण आहे ना 360 एकदम मला उलट होत असतो मी इथे. ही तर बोट आपली, बोट तर तुम्हाला माहितीच आहे. ही बघा ही चालू झाली. गणेश, आता मजा बघा फक्त हा. असतं ना. नेक्स्ट त्यांचं होतं, ते सगळ्यांचं ऑलमोस्ट तिकीट आहे ना, एक 100-100 रुपये. त्यांची आवाज ऐकू शकता ना तुम्ही लोक. इथे ब्रेक डान्स, पण ब्रेक डान्स काही चालू नाहीये. गाणे बघा काहीच चालू आहे ऍक्च्युली. इथेही मीटिंग चालू आहे अजून काही प्राण्यांची.
बघू शकता कुठले तिथूनच एक 10 मिनिटं तरी हे चाललंच आहे. चालत काय घडी असेल खायच्या काय वरती गेलेली लोक 100 रुपयाला एक 10-15 मिनिटं तरी स्टार्टिंगला तर 10-15 मिनिटं असतो नंतर तर माहित नाही बघूया कसं काय 10-15 मिनिटासाठी 100 रुपये ठीक आहे. आणि पुढचा पाळणा चालू झाला दोन्ही चालू झाले बाबा. आता कुठेतरी ही होतं आता वाटते ऑलमोस्ट एक एक करून ना सगळे पाळणे आता चालू होत आहेत. हे बघा मस्त ना मस्त. फेसबुक बघितलंय ना आता इथे थोडं पुढे झालं पण इथे ना काही चालू नाही झालं. मी तुम्हाला दाखवतो पण काय काय आहे इथे तर इकडचं तर काहीच रेडी नाहीये. हे बघा आणि हे बघा या साईडला सगळं चालू झालेलं आहे. हे बघा इथून मस्त वाटतं हा अँगल मस्त आहे. दोन्ही पायांना दिसत आहेत हे आणि दुसरं त्या साईडला हा पण एक मस्त आहे. हा असा गोल 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 वर जातो आणि तसाच तसा हा दुसरा भाग बघा इथेही काही चालू नाही झालेत अजून. इथेही बरेच पाळणे आहेत पण चालू काहीच नाहीये. आहे बघा ही समोरची ही पोलीस चौकी आणि हा तुमचा लाडका गणेश नमस्कार. पहिला दिवस आहे काहीच चालू नाही आणि आणि चालू आहेत पण थोडंसं म्हणजे बोलतात आहे ना काय 100 मध्ये ह्या ठिकाणी चालू नाही पण जेवढं आता आपण बघितलं योगीच्या ब्लॉग मध्ये ते 100 मध्ये मला वाटतं 50% थोडं चालू झालेलं आहे आणि आणि हे 50% आहे ही ना तर एक मस्त राईड होती पण ही पण चालू नाही. चला या पुढे जाऊन बघूया अजून काय आहे का समुद्राच्या इथे जाऊन तर बनलीच नाही अजून. पुढच्याला कधी पहिल्या दिवशी येऊ नका. ही पण एक राईड आहे पण याचं पण काम चाललेलं आहे अजून. हे असं वाटतं ना की आम्ही ना मेकिंगचे ब्लॉग्स बनवत असतो मोस्टली सगळं बंद आहे त्या साईडला फक्त चालू आहे. हा गणेश काय बोलतोस? मी तर बोलतो पहिल्या दिवशी तर येऊनच नका ऍक्च्युली काय माहितीये आम्ही तर आलोय पण तुम्हाला अपडेट देण्यासाठी की 5 तारखेपासून चालू होणार आहे घरून पण घरी सुरुवात 7 तारखेच्या नंतरच चालू होईल आणि तेव्हा मजा येईल. पुढच्या वीक मध्ये तर अजून मजा येईल बघायला. हो 15 तारखेपर्यंत आहे 10 दिवस आहे भरपूर तुम्ही एन्जॉय करू शकता आणि नंतर खूप काही गर्दी बघण्यासारखं आहे वाढते. खरंच. मी माहीमच्या जत्रेमध्ये पहिल्यांदा आलोय पण खरंच मजा येते. म्हणजे आता तुम्ही माझं गेल्या वर्षीचे व्हिडिओ बघितले ना ते खूप लाईट होती सगळं. लाईट होती या वर्षी आता हे बघा ना हे आमच्या मागे अजून काम चालू आहे. बनतच आहे हे अजून. म्हणजे टोटली 5 आकाशी पाळणे आम्ही बघितले 5. तर मी तर रेकमेंड करतो की मंडे नंतरच या. मंडे ना पुढच्या वीक मध्ये म्हणजे आता आज फ्रायडे बरोबर फ्रायडे आज 5 तारीख आहे. आलात तर तुम्ही 8-10 तारखेच्या नंतरच या म्हणजे शेवटचे 5 दिवस असतील ना अजून मजा येईल तुम्हाला. हो फॅमिलीला घेऊन या एकटा आलं तरी चालेल फॅमिलीला घेऊन आलं तरी चालेल. सिलिंग बघूया कुठली या हा बांद्रावरले सिलिंग चला चला. तर हे बघा समोर सिलिंग आहे आणि इथे पण एक ड्रॅगनची राईड आहे ड्रॅगन राईड ही आणि ब्रेक डान्स आणि समोर सिलिंग. सिलिंग वर लाईट आरटी इंडिया नमस्ते. तर ते आरटी आरटी काय आहे आरती काय आरती आरटी म्हणजे मला माहिती नाही. ओके आरटी इंडिया आणि बघा हे सगळं हे पुढे रेक्लेमेशन आहे त्या साईडला. तुम्हाला क्रिसमसला रेक्लेमेशनचा ब्लॉग दाखवतो आणि हे सगळे चंद्र चंद्र बघा चंद्र. या चला काही नाही आहे तर काय दाखवतो अजून तुम्हाला. चला परत जत्रेला जाऊ. ओके
आणि ही पुढची लाईट तुम्ही बघतायत ना, हे तर लिटरली हे वर्षाच्या 12 महिने आता असतं इथे ना, हे आपलं कोकणी आणि खायला भेटतं. इथे ह्याची एक व्हिडिओ करतो आणि दाखवतो मी तुम्हाला. चला जाऊ. आता घोडे आहे, त्यांना कोणाला हॉर्स राईड करायची असेल तर समुद्र किनाऱ्याच्या इथे. चल जाऊया. ओके, तर तुम्हाला काही खायला हवं असेल तर इथे खाण्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत. आणि बघा हे पण चालू झालं, ब्रेक डान्स. हा बघ ना, चालू झालं. या साईडला बघा ऑलमोस्ट सगळं चालू झालं या साईडला. हळूहळू आता गर्दी पण वाढत चालली आहे इथे. तर या चला. इथे अजून एक राईड चालू झाली. ती पण मगाशी बंद होती. आणि हा मगाचाच आकाश पाळणा. आणि आकाश पाळणा असतात, ते आकाश पाळणा पण सारखे लाईट बंद करतायत. हे बघा इथे ना काही लहान मुलांसाठी ही छोटे छोटे प्लेन्स आहेत. आणि अजून बघ- इथे बघा लहान मुलांसाठी आहे. मस्त आहे ते दोन्ही. लहान मुलांना खेळण्यासाठी बरेच काही काही इथे हे आहेत, राईड्स आहेत. तर लहान मुलांनाही आवर्जून घेऊन जाऊ शकतात तुम्ही ते. ही आहे इथे हे बघा, कार्स आहेत. पाळणा. हं, झालं एवढंच. मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती मला कमेंट करा. चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुन्हा एकदा इथे येऊन तुम्हाला नंतर सांगणार की सगळं स्टार्ट झालं एक तोपर्यंत गुड बाय.